नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण एकादशी सिरीज चालू केली आहे. मागच्या एकादशीच्या आदल्या दिवशी आपण एकादशीची कथा ऐकली होती. तसंच 13 एप्रिल म्हणजे उद्या जी एकादशी आहे त्याला वरुथिनी एकादशी म्हणतात. या एकादशीची कथा आणि महात्म्य काय आहे हे आज मी तुम्हाला एका गोष्टीच्या रूपात सांगणार आहे. तर ही गोष्ट आहे मंदांथ याची आहे. हा राजा खूप दानशूर होता. हा होता कुठे? रेवा नदी, म्हणजेच आपण नर्मदा, आत्ताची नर्मदा नदी म्हणतो तिलाच रेवा नदी सुद्धा म्हणतात. तर ह्या रेवा नदीच्या काठावर या राजाचे राज्य होते. हा राजा खूप आध्यात्मिक आणि दानशूर होता. तपस्या करायचा. श्रीहरी विष्णूंचा खूपच चांगला भक्त होता तो. असाच तो एकदा जंगलामध्ये तपश्चर्येसाठी गेलेला असताना एका अस्वलाने, जंगली अस्वलाने त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याच्या पायांचा चावा घ्यायला सुरुवात केली. अक्षरशः त्याचे पाय तुटले. राजाने कळवळून श्रीहरी विष्णूंना साथ घातली. श्रीहरी विष्णूंनी तिथे येऊन स्वतःच्या सुदर्शन चक्राने त्या अस्वलाचा वध केला आणि राजा कळवळून म्हटला, श्रीहरी विष्णू, मी आपली एवढी तपश्चर्या करतो, एवढी साधना करतो, तरी माझ्या वाट्याला हे का आलं? तेव्हा विष्णूंनी सांगितलं की तुझ्या मागच्या जन्मामधल्या जे पापकर्म झाले होते त्या पापकर्मांचा हा जो भोग होता तो तुला आता भोगावा लागला. तर त्यावर राजाने विचारलं, मग आता यावर मला उपाय काय? तेव्हा श्री हरिविष्णूंनी सांगितलं, इथून जवळच मथुरा आहे. मथुरा राज्यामध्ये जा आणि तिथे चैत्र महिन्यातली कृष्ण पक्षातली जी वरुथिनी एकादशी येते त्याचं तू व्रत कर. राजा खरडत खरडत कसा बसा मथुरेला गेला. तिथे लोकांनी त्याला थोडी मदत केली आणि नुकत्याच येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे वराह रूप, विष्णूंच्या वराह रूपाच्या मंदिरात जाऊन राजाने विष्णूंची पूजा केली आणि जे व्रत महाविष्णूंनी सांगितले होते की उपवास करायचा आहे, फल आहार करायचा आहे किंवा निराहार राहायचा आहे आणि विष्णूंना पिवळी फुलं व्हायची आहेत, जसे सांगितले होते तसे त्यांनी ते व्रत केले. ओम नमो भगवतेचा अखंड त्यांनी नामजप केलं, नामस्मरण केलं आणि बघता बघता ह्या एकादशीचं फळ असं म्हटलं की त्याचे जे अस्वलांनी तोडलेले पाय होते खाल्लेले, त्याला पुन्हा पाय प्रकट झाले आणि तो पूर्ण व्यवस्थित झालाय. तर श्रीहरी विष्णूंनी सांगितलं होतं की हे जे वरुथिनी एकादशीचे व्रत आहे, जो व्यक्ती हे व्रत करेल त्याच्या मागच्या जन्मातल्या पापांचा पूर्णपणे नाश होईल आणि त्याला ह्या जन्मामध्ये स्वर्गप्राप्ती होईल. तर श्रीहरी विष्णूंना आपण पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर तुळशीचा हार विष्णूंना खूप प्रिय आहे, तर तो आपण त्यांना व्हायचा आहे. आता ही झाली कथा सांगून झाली. मी मागच्या एकादशीचं जेव्हा व्हिडिओ केला लोकांपर्यंत तो पोचला, तर व्हॉट्सअपवरती काही जणांचे मेसेज आले की मग एकादशीला तुम्ही म्हणता निराहार राहा किंवा फलाहार करा, तर मग नक्की काय खायचं आणि काय खायचं नाही असे प्रश्न आलेले आहेत. तर शक्यतो वातूळ असणाऱ्या गोष्टी खाऊ नयेत, जसं की साबुदाणा अजिबात खायचा नाही. म्हणजे सायंटिफिकली त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतो आणि तो आपल्या खाल्ल्यानंतर पोटातनं किमान तो 3 दिवस तरी हलत नाही, म्हणून साबुदाणा तर चालत नाहीच, म्हणजे तो वर्जच लिहिलेला आहे. त्याच्यानंतर बटाटा सुद्धा जर तुम्ही नाही खाल्लात तर खूपच चांगली गोष्ट आहे. वरई वरईचा तांदूळ तुम्ही खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची आमटी सुद्धा चालते. शेंगदाण्याचे गूळ घालून केलेले लाडू देखील चालू शकतील. म्हणजे ज्यांना शक्य आहे की तुम्ही फळं खाऊन किंवा फक्त पाणी पिऊन उपास करणार त्यांनी करा, पण ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी वरई म्हणजेच भगर म्हटलं जातं तर हे खायचं आहे आणि त्या उपासाला मान्यता आहे. शक्यतो म्हणजे पिष्टमय पदार्थ बटाटा, रताळं वगैरे नाही खाल्लं तर योग्य आहे. रताळं सुद्धा जमिनीच्या खाली उगवतं, बटाटा सुद्धा जमिनीच्या खाली उगवतं. हे पिष्टमय पदार्थ आहेत आणि याच्यामध्ये अत्यंत जास्त प्रमाणात स्टार्च असतो या दोन्हीमध्ये सुद्धा, म्हणून हे दोन्ही पदार्थ तुम्ही खायचे नाही आहेत. म्हणजे हे वर्जच ॲक्च्युली आपल्या कुठल्याही ग्रंथांमध्ये दिलेलं नाही की बटाटा खा, रताळं खा म्हणून. फल आहारच सांगितलं आहे. फल आहार याचा काय होतो की फळं जसं की सफरचंद, केळी, डाळिंब ही फळं खायची. दूध पिलं तरी चालणार आहे, पण लोक फलाहाराच्या नावाखाली अगदी तुम्ही राजगिऱ्याची वडी सुद्धा खाऊ शकता. पण हल्ली कसं झालंय, बटाट्याचा चिवडा, बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी आणि या सगळ्या गोष्टी खूप प्रमाणात खाल्ल्या जातात. तर शक्य असेल तर तुम्ही हे सगळं टाळा आणि फळं आणि जो सात्विक आहार आहे तो सात्विक आहार तुम्ही घ्या. दुसऱ्या दिवशी उपास सोडायला सुद्धा साधा वरण, भात, तूप,
त्याच्यानंतर थोडीशी कोशिंबीर काकडीची चालेल, पोळी आणि भाजी. भाजी म्हणजे आता तुम्ही प्रत्येकाच्या घरी असतं, काही जणांकडे कडधान्याच्या भाज्या चालत नाही, तर काही जणांकडं फळभाज्या चालत नाही. तर तुमच्या जी प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्या दिवशी उपवास सोडायला, कारण एकादशीचा उपवास सर्व देव करतात. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये जे आपले देव आहेत, अगदी तुमच्या घरात छोटासा गणपतीचा जरी फोटो असेल तरी त्याला तुम्ही नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे. की काही लोक भेंडीची भाजी करून खातात, तर नवरात्रामध्येही चालते भेंडीची भाजी आणि वरईच्या तांदळाची भाकरी चालते, पण त्याच्यामध्ये पण साबुदाण्याचं परत पीठ असते आणि आपल्याच तब्येतीला पुढे जाऊन आहे. पण तांबडा भोपळा सुद्धा खातात, तर तांबडा भोपळा आपण गणपतीच्या आधी जी ऋषी पंचमी येते त्या दिवशी तांबडा भोपळा आणि भेंडीची भाजी चालते, पण इतर वेळेला शक्यतो भेंडीची भाजी चालत नाही. कोथिंबीर सुद्धा शक्यतो खाऊच नये, म्हणजे उपवासाला कोथिंबीर देखील चालत नाही. तर म्हणजे आता कसं असतं की प्रत्येकाच्या घरी प्रथा असतात, म्हणजे वंशपरंपरागत आलेल्या काही प्रथा असतात, तर त्यानुसार तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही नक्की करा. पण हे वरुथिनी एकादशीचे व्रत तुम्ही सगळ्यांनी नक्की करा आणि त्याचा लाभ तुम्ही घ्या. तर अशी ही वरुथिनी एकादशी 13 एप्रिल 2026ला आहे. सगळ्यांनी ह्या एकादशीचे व्रत करायचे आहे आणि याचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.